छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात केली. आता जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला व्यवसायामध्ये एका अकाउंटमध्ये जो काही खर्च होईल हा खर्च मेंटेन करायचा आहे, त्यासाठी एक अकाउंट ओपन करायचं आहे. आता इन डिटेल तुम्हाला मी आज सांगतो आहे की एका अकाउंटमध्ये तुम्ही समजा 40,000 रुपये ठेवलेले आहेत, तर ते 40,000 रुपये फक्त आणि फक्त तुमच्या व्यवसायाच्या मटेरियललाच खर्च झाले पाहिजेत. तुम्हाला भूक लागलेली असेल, तुमच्या गाडीत पेट्रोल नसेल, तर त्या गोष्टीला देखील ते पैसे अजिबात खर्च झाले नाही पाहिजे. इतकं स्ट्रिक्टली ते अकाउंट तुम्ही मेंटेन करा. दुसरी गोष्ट, तुमचा डेलीचा जो काही इन्कम होईल हा व्यवस्थित लिहून काढा की आजचा इन्कम किती आहे, उद्याचं किती आहे, या तारखेचं किती आहे, असं मिळून तुमचं जे महिन्याचं कॅल्क्युलेशन आहे हे महिन्याचं कॅल्क्युलेशन करून जो इन्कम होईल, आता एक्झाम्पल आपण पकडू की 70,000 रुपये तुमचा इन्कम झाला, त्या 70,000 रुपयामधून तुमच्या मटेरियलचे जे 40,000 आपण काढलेले होते त्यामधले किती पैसे तुमच्या हातात राहिले, समजा 3,000 राहिलेत किंवा 5,000 राहिलेत, तर तुमचा तिथला खर्च झाला 35,000. तर असा 70,000 वजा 35,000 असं केल्यानंतर तुमच्या हातात येतात 35,000 आणि त्या 35,000मधनं तुमचं भाडं आणि लाईट बिल जाऊन जी रक्कम तुमच्या हातात येईल तो तुमचा मंथलीचा इन्कम असेल. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची अशी की भरपूर जणांवर कर्ज असतं. सगळेच जण काय डायरेक्ट सुरू करतात, कर्ज पाणी नसतं, आपण रिलॅक्स चाललो आहे मोठो, असं नाही. खूप जणांचं माझ्यासारखं असतं की ज्यांच्यावर खूप कर्ज असतं, ज्यांचं इन्कम 50,000 आणि ज्यांचा खर्च 1,30,000 40,000